मित्रांनो, आजची कथा साधी नाही. आजची ही कथा श्रवण मात्रे, पुण्य देणारी आणि जीवनाला नवी दिशा देणारी आहे. जर तुम्हाला आज उपवास करणे शक्य नसेल किंवा जप-तप करणे जमत नसेल, तरी ही कथा पूर्ण ऐका. असे म्हटले जाते, की श्रीपाद वल्लभ सारामृताचे नामस्मरण आणि श्रवण हे स्वतः दत्तगुरूंनी कलियुगातील भक्तांसाठी दिलेले वरदान आहे. ज्यांच्या जीवनात अडचणी थांबत नाही, ज्यांचे प्रश्न वाढतच चालले आहेत आणि ज्यांना वाटते की आता आपल्याकडे काहीच उरले नाही, त्यांनी आज ही कथा नक्की ऐकावी. कारण तेथे सगळे संपते, सगळे मार्ग बंद होतात. तेथे श्रीपादची वल्लभ प्रभू स्वतः मार्ग दाखवतात. श्रीपाद वल्लभांचा जन्म म्हणजे एक अद्भुत चमत्कार होता. त्यांची माता सुमती महाराणी यांनी शनिप्रदोष व्रत अत्यंत श्रद्धेने केले होते. त्याच पुण्यप्रभावाने साक्षात दत्तप्रभू त्यांच्या उदरी अवतरले. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रामधून दोन योगज्योती प्रकट झाल्या आणि त्या तेजांचा संयोग होऊन ते सुमती मातेच्या गर्भात प्रवेशले. 9 महिन्यांनी केवळ ज्योती स्वरूपाचे श्रीपादांचा जन्म झाला. केवळ 2 वर्षाचे असताना त्यांनी अनेक दिव्यलीला दाखवल्या. भावी अवतारांचे दर्शन श्रीपादांनी आपले आजोबा बापा नारे यांच्या 2 भुवयांच्या मध्यभागी स्पर्श केला आणि त्यांना स्वतःच्या पुढील अवतारांचे दर्शन घडवले. नृसिंह सरस्वती त्यांनी सांगितले, की पुढील अवतारात मी नृसिंह सरस्वती म्हणून गंधर्वपूर, गंगापूर येथे वास करील. स्वामी समर्थ त्यानंतर करदडी वनातून तपश्चर्या करून मी स्वामी समर्थ म्हणून अक्कलकोटमध्ये अवतरेन आणि माझी प्राणशक्ती वटवृक्षात विलीन करेल. एकाच वेळी हे तिन्ही रूपे पाहून बाप्पा नार्या धन्य झाले. अग्नी प्रज्वलित करण्याचा चमत्कार. एकदा बाप्पा नारे अग्निहोत्र करण्यासाठी विविध मंत्रोच्चार करत होते, परंतु अग्नी प्रज्वलित होत नव्हता. तेव्हा हातात झाले. तेव्हा बाल बालश्रीपादांनी अग्निकुंडामध्ये पाहिले आणि आदेश दिला, "अग्निदेवा, माझ्या आजोबांच्या देवकार्यात अडथळा आणू नका." तत्क्षणी अग्निकुंडात अग्नी दगदगू लागले. कडू डोळक्याचा वेल गोड झाला. नृसिंह वर्मा यांच्या शेतात एक डोडक्याचा वेल होता. त्याला कधी फळ येत नसे आणि आलेच तर ते अत्यंत कडू असे. बालश्रीपादांनी त्या अग्नीला स्पर्श केला आणि सांगितले, की धरणी माता माझ्या स्पर्शासाठी आतुर झाली होती. त्या प्रसंगानंतर त्या वेलीला अत्यंत रुचकर आणि गोड दोडके येऊ लागले. अक्षय खिरीचा चमत्कार. एके दिवशी दुपारी सर्व भक्त मंडळी बसली असताना श्रीपादांनी आपला हात हवेत वर केला. अचानक त्यांच्या हातात खिरेने भरलेले एक चांदीचे पात्र आले. ही खीर सर्व भक्तांना वाटून सुद्धा ते पात्र रिकामे झाले नाही. ते अक्षय पात्र होते. अशा प्रकारे श्रीपाद वल्लभ आपल्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांच्या जीवनातील अंधकार दूर करतात. श्रीपाद राज शरणम प्रपद्ये. श्री स्वामी समर्थ.